सिलेबस तयार केला दत्तगुरूंनी तो होता खडगमाला स्तोत्र. आता हा जो खडगमाला स्तोत्र जो आहे, या खडगमाला स्तोत्रामध्ये ह्या षोडशी नित्यदेव्या होत्या. अच्छा. म्हणजे जर समजा हा त्रिकोण जर बघितला तुम्ही, हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण असा सेम त्रिकोण आहे जो डाऊन टुवर्ड्स ट्रायंगल आहे आणि याच्यात तो एक बिंदू आहे तिथे. हे जेव्हा माझं सुरू झालं खडगमाला स्तोत्र, तर त्या खडगमाला स्तोत्रामध्ये त्या देवी होत्या, म्हणजे कामेश्वरी, भगमालिनी, नित्यक्लिन्ने, भैरुंडे, वल्लीवासिनी, ह्या षोडशी नित्यदेव्या आहेत ज्या 16 देवी असतात. म्हणजे ह्या तिथीला रिप्रेझेंट करतात. माझं चटकन लक्ष दत्तगुरूंनी माझ्या डेट ऑफ बर्थ वरती घेऊन गेलं डायरेक्टली. माझा डेट ऑफ बर्थ काय आहे, मी कुंडली एकदा त्याला चेक केली की म्हटलं कुंडली काढतात लोक, ज्योतिष शास्त्र आहे, सगळं आहे, हे काही थोतांड नसावं कदाचित, कुठे ना कुठे याची तरी सुद्धा काही गोष्टीचं कोरिलेशन असावं. तर माझी ती तिथी होती ती पंचमी होती. मग पंचमी कोण आहे, तर वल्लीवासिनी आहे. वल्लीवासिनी जी आहे तिचं रूप मला माहिती नव्हतं कसं आहे, पण जेव्हा मी गुगल सर्च केलं आणि तेव्हा सगळ्या गोष्टी कळल्या तेव्हा मला लक्षात आलं की वल्लीवासिनी हिचा फोटो असा आहे. आणि लगेच मी प्रिंटआउट घेतला आणि वल्लीवासिनीला एक छोटं स्थान दिलं देवघरामध्ये माझ्या, आणि हृदयात पण स्थान दिलं की म्हटलं तू आता माझी तिथीला आहेस. म्हणजे याचा अर्थ माझा जन्म ज्या दिवशीला स्पेसिफिक झालेला आहे, कारण की लोक म्हणतात की जन्म, मृत्यू, लग्न ह्या 3 गोष्टी आपल्या हातात नसतात, म्हणजे याचा अर्थ जन्म सुद्धा माझा कोणीतरी त्याच तिथीला दिलेला आहे.